त्याला अचानक काम निघालं, आरोही इथे नाही म्हणून त्यांनी मला फोन करून कळवलं. विषय संपला. विषय माझ्यासाठी संपलेला नाहीये. हाच तन्मय माझ्या बरोबर बाहेर जाणार होता. आम्ही एकत्र वेळ घालवणार होतो, आम्ही फिरायला जाणार होतो, जेवायला जाणार होतो. सगळं फ्लॉप झालं तुमच्यामुळे. तो कामाच्या गडबडीत विसरला असला तरी तुम्हाला आठवण करून द्यायला पाहिजे ना. का आठवण करून दिली नाही? का बाहेर जाऊ दिलं त्याला? त्याचं महत्वाचं काम होतं ना म्हणून. नाही, तन्मयच्या आयुष्यात मला सोडून काहीही महत्वाचं असू शकत नाही. कुठली गोष्ट नाही किंवा इतर कुठली व्यक्तीही नाही. आता तन्मयलाच बजावून सांगते, जे काही असेल ते मला सांगायचं. कुठे गेलाय हा आता? फोन का उचलत नाहीये? किती वेळा फोन केला? कुठे गेलाय तो? कामाला गेलाय ना? कुठे गेलाय सांग, मला माहिती नाहीये का तुला? मला का माहित असेल? काय नमुने भरलेत या घरात. तन्मय कुठे गेलाय हे ना त्याच्या आईला माहित ना बहिणीला. तुला विचारलं तर तुझं तेच उत्तर. तन्मयची काळजी काय फक्त मलाच आहे का या घरात? कदाचित ताईला माहित असेल. करेक्ट. आरोहीला नक्की माहिती असेल. कर कर फोन कर ताईला आणि आत्ताच्या आत्ता विचार. मी कशाला? अप्पू, तुला जेव्हा गरज होती तेव्हा मी तुझी मदत केली की नाही? तुला एक्सपेन्सिव्ह ड्रेस गिफ्ट केला. आता मला गरज आहे तेव्हा तू माझी मदत करायची. आपण बहिणीसारखे आहोत की नाही? आय एम शुअर तू नकार नाही द्या. आणि हे बघ, विचारताना असं नको सांगू की मी विचारायला सांगितलंय. पण ताईने विचारलं की ही इन्फॉर्मेशन कशासाठी हवी आहे तर? अगं मग इन्फॉर्मेशन मागण्यासाठी फोन नको करूस. सहज बोलता बोलता विचार. आणि तिलाच माहित नसेल तर? किती नेगेटिव्ह आहेस ग तू. आधी फोन तर कर. केला असता पण बॅलन्स नाही. वा, माझ्या वायफायला कनेक्ट कर. मी हॉटस्पॉट ऑन करते आणि मग व्हिडिओ कॉल कर. कनेक्ट कर. झालं कनेक्ट? अप्पूचा व्हिडिओ कॉल. बोल अप्पू. हाय ताई, पोचलीस का पुण्याला? हो हो पोचले मी. अगं आईंना कळवलं सुद्धा. हो का? वा. बरं तू सहजच फोन केला होतास ना की काही काम होतं? नाही, सहजच केला होता. तू पुण्याला व्यवस्थित पोचलीस की नाही बघायचं होतं. बरं अप्पू ठेवू का मी आता फोन? ताई, अगं जेजू अजून घरी पोचला नाहीये. तो कामानिमित्त बाहेर गावी गेलाय का? अरे तू काय खाणार? काय ऑर्डर करू? तन्मय, तन्मय तिथे काय करतोय? मी त्याची इथे वाट बघते आणि तन्मय
तन्मय आरोही बरोबर आहे. काय करतोय तिथे? नाही नाही पोट भरलंय आता माझं. नाही, खायला काहीच नकोय मला. थँक्यू सो मच. हो गेलात तरी चालेल. अगं अप्पू, ते आपल्या बाजूला जे राहतात ना इथे, ते इतके गोड आहेत. मला काय हवं काय नको ते येऊन सतत विचारतायत. आता सुद्धा तेच आले होते. विचारत होते की खायला काही मागवू का तुझ्यासाठी, काही खाणार आहेस का. बहुतेक आईंनी सांगून ठेवलंय त्यांना. बरं अप्पू, घरी सगळं व्यवस्थित आहे ना? नंदिनी बरी आहे ना? म्हणजे आईंना तसं सांगून ठेवलंय मी, पण तू सुद्धा जरा मधून मधून बघत जा. आणि आता काय तन्मय आहे म्हटल्यावर टेन्शनच नाहीये मला काही. अरे नंदिनी, तू आणि अप्पू एकत्र आहात? बरं, म्हणजे दोघींच्या मिळून गप्पा चालू असतील ना? हे सगळं नंतर विचार. आधी मला सांग, तन्मय तिथे काय करतोय? तन्मय? अगं तन्मय कसा असेल इथे? मग कुठे आहे? ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलाय ना तो. त्याचा मेसेज आला होता मला तसा. ते काय झालं, मी प्रवास करत होते ना, म्हणून कदाचित फोन लागला नसेल माझा. आता त्यालाच फोन करून बघते. नाही नाही, त्याची काहीच गरज नाही. तू कशाला फोन करतेस? म्हणजे तो बिझी असेल ना, डिस्टर्ब नको करू त्याला. मी करीन. तू केलास काय, मी केलास काय, एकूण एकच नाही का? त्यांनी मला फोन करणं आणि मला इन्फॉर्म करणं जास्त महत्वाचं आहे, आणि ते तो करेलच, माझी खात्री. तू ज्या कामासाठी तिथे गेलेस ना, त्याच्याकडे लक्ष दे आणि ते काम व्यवस्थित संपव आणि सावकाश परत ये. काही घाई नाही. हो बाय ते. ठेवते हा. पाहिलंस, हे असं आहे. किती केअरलेस आहे हा तन्मय. आरोहीलाही कळवलं नाही आणि मलाही नाही. सगळे पुरुष ना सारखेच. बायकांच्या मनाची अजिबात पर्वा नसते त्यांना. जाऊ दे, आता मी माझ्या रूम मध्ये जाऊन आराम करते. आत्ता काही सेकंदापूर्वी तर ही एकदम भडकली होती आणि आता ही एकदम नॉर्मल वागते. हिचं खरं काय ते समजणं ना इम्पॉसिबल आहे. आय होप ही आता अचानक काहीतरी विचित्र नाही वागणार. नंदिनीला समजलं असेल की मी इथे आहे. यार ती अर्पिताचा वापर करून सगळी माहिती काढून घेऊ शकते. का नाही डोक्यात आलं माझ्या? तन्मय, तू शांत हो बघू आधी. कशाला एवढी काळजी करतोस तू? नंदिनी काहीही करणार नाहीये. अगं नंदिनी काय करेल किंवा नाही प्रश्न हा नाहीये. माझी चिडचिड यासाठी होते की जी गोष्ट तिच्यापासून लपवण्यासाठी एवढा आटापिटा केला, शेवटी ती गोष्ट तिला कळलीच. तसं नाहीये तन्मय. नंदिनीला फक्त शंका आली असेल. तू इथे असे तिला अजिबात समजलेलं नसणार. कशावरून? अगं ती कशी आहे हे तुला माहिती असतं ना, तू असं बोल. म्हणूनच तर बोलतेय ना. तिची जर खात्री पटली असती ना की तू इथे आहेस, तर तिने फोनवरच कांगावा केला असता. पण तसं नाही केलं तिने. आता व्हिडिओ कॉलवरच अख्खं घर दाखव असं बोलली असती ती मला, आणि ते घर डोक्यावर घेऊन बसली असती. एव्हाना 10 फोन केले असते तिने मला, आणि तुला सुद्धा फोन करून पिडलं असतं तिने. तू म्हणतेस ते बरोबर आहे. बरं तन्मय, ऐक ना. मगाशी व्हिडिओ कॉलवर नंदिनीला टाळायचं होतं म्हणून मी असं म्हटलं की मला भूक नाही. पण खरं सांगू तुला,
प्रचंड भूक लागली. हा नंदिनी जेवून घे. नंदिनी काय ग बरं वाटत नाहीये का? नंदिनी हे बघ गोष्टी वेळच्या वेळेला केलेल्या बऱ्या असतात. आता झोपू नकोस नाही तर अपरात्री भूक लागेल तुला. जेवून घे मी तुला औषधं देते आणि मग झोप निवांत. नंदिनी अगं तू काय करतेस? मुकाट्याने मला सांग तन्मय कुठे आहे? तू सोड मला. तन्मय कुठे आहे? अगं तो ऑफिसच्या कामाला गेलाय ना. आणि आरोही कुठे आहे? आरोही कुठे आहे? ती माझ्या कामाला गेली पुण्यात. तुला माहितीये? सोड मला. खोटं बोलतेस तू खोटं बोलतेस. मला काय मूर्ख समजलीस? सांग मला कुठे आहे तो ग? मी खोटं नाही बोलत आहे. तो गेलाय त्याच्या कामाला आणि ती माझ्या कामाला. तुला खोटं वाटत असेल तर तुझा प्रॉब्लेम आहे. सोड मला. काय फोन करतेस? नंदिनी जरा शांत हो. पप्पा आता मला इथे गाडी आणि ड्रायव्हर पाठवा. मला इथे थांबायचं नाहीये. तन्मय आरोही कोणालाही माझी काळजी नाहीये. त्या घरात कोणालाही माझी काळजी नाहीये. त्या घरात एक क्षणही थांबणार नाही मी. प्लीज लवकर पाठवा. मी घरी येते. आलो आलो आलो. अरे एखाद्याला किती वाट बघायला लावायची म्हणजे. सॉरी 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 सॉरी. बरं चल आता पटकन सुरू कर म्हणजे मलाही करता येईल. ओके. अरे मी माझं खाईन ना आता. आज मी तुला भरवणार. जे हात रोज आमच्यासाठी इतके कष्ट घेतात, आज त्या हातांना आराम. आरामात आरोही पाणी पी. जरा आरामात खायचं. वाह घाबरले ना मी. सॉरी 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 सॉरी. Belated Happy Valentine's Day. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. खरं तर व्हॅलेंटाईन डे दिवशीच तुझ्यासाठी खूप काही करायचं होतं, पण नंदिनीमुळे काही जमलंच नाही. अरे पण व्हॅलेंटाईन्स डे तर आज आहे ना. आज हो तन्मय, आज तू जे काही केलंस ना माझ्यासाठी ते खूप स्पेशल आहे. कायम लक्षात राहतील अशा आठवणी दिल्यास तू मला. आणि तुला माहितीये का तन्मय, व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी विशेष अशा दिवसाची गरज नसते. ज्या दिवशी खऱ्या प्रेमाची प्रचिती होते ना, तो खरा व्हॅलेंटाईन डे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर आज व्हॅलेंटाईन डे आहे तर गिफ्ट देणं तो बनताय. तन्मय,
तुझा हा असा सहवासच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. याहून मोठं गिफ्ट असूच शकत नाही. आरोही, मी तुला वचन देतो, मी तुझ्या कायम जवळ राहील. नुसता जवळच नाही, खूप जवळ. आणि जेव्हा मी जवळ नसेन तेव्हा माझं अस्तित्व जाणवावं म्हणून तन्मय, अरे कोणाला फोन लावतेस? ताईला, तिला सांगायला हवं ना नंदिनी निघाली. काही कळवू नकोस. अगं तिच्या घरीच गेलीये ना ती. आणि तिथे आरोही आणि तन्मयला कळवून त्यांना कशाला टेन्शन द्यायचं? लग्नानंतर पहिल्यांदाच जरा निवांतपणा मिळालाय त्यांना. नको कळूस. घरी आले ना की बघू हिचं काय करायचं. हो पण काकू, आपण नाही करणार. पण नंदिनीनेच ताईला फोन केला तर? हो ग, बरोबर आहे. म्हणजे नंदिनीकडून त्यांना हे कळलं ना तर त्यांना जास्त शॉक बसेल. मग निदान एक मेसेज तरी करूयात का? नाही नाही नाही, काय गरज नाही. आरूला कशाला कळवायचा? यांच्या पायी त्यांच्या आनंदावर काय बोलतात ते विरजन नको, नाही काय. त्यामुळे काय झालं तर त्यांची जिम्मेदारी आहे, आपली थोडी. तेच म्हणते मी. समजा अगदी नंदिनीकडून आरोही आणि तन्मयला कळलं, त्यांनी आपल्याला विचारलं, काय सांगायचं ना ते मी बघेन. आता चर्चा नको. चला आज चला. आज बरेच दिवसांनी शांत झोप लागेल मला. नंदिनीची पीडा गेली, बरं झालं. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो. हरवणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण गुणतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भिरतो. तुझ्या नशिल्या नजरेत मीही गुरफटते. हा शहर तेरे मन वेडे तुझ्यातच विरते. हसता तू जरा खोल काळजात हुळे हुळे, बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे. हरवणे तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानावर
तुझ्यासाठी करते. ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासात आले, नेमके सांग ना काय नाते तुझ्या माझ्यात आले. हरवणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुणगुणतो. का जीव तोडा तोडा तुझ्यासाठी झुलतो, उगाच मागे मागे तुझ्या बीर बिरतो. का जीव तोडा तोडा तुझ्यासाठी झुलतो, उगाच मागे मागे तुझ्या बीर